डेरिव्हेशन झालेलं आहे ते डेरिव्हेशन रिवाइज करते आणि आफ्टर दॅट वी कंप्लीट द डेरिव्हेशन. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क मध्ये दिस डिस्क इज मेड अप ऑफ नंबर ऑफ रिंग. डिस्क नंबर ऑफ रिंग पासून तयार होते. तेव्हा कॉम्बिनेशन मध्ये घेत असताना आपण डिस्क आणि रिंग ह्या दोघांचे फॉर्म्युलेज आपण कन्सिडर केलेले. सो सपोज वी हॅव टू कन्सिडर इट इज अ डिस्क. समजा आपण ही डिस्क कन्सिडर केली तर ओ काय असेल, सेंटर ऑफ डिस्क असेल. सो दिस ऍक्सिस इज पासिंग थ्रू द center of disk which is axis of rotation. A disk is rotated around this axis, that is called as axis of rotation. So the mass of disk साठी components कसे सांगितलेत आपण, capital M represent mass of disk, capital M represent mass of disk, capital R represent radius of disk. ही जी काय डिस्क आहे डिस्कची रेडियस काय असेल, capital R radius of disk असेल. and this disk is made up of number of ring. तर अशा नंबर ऑफ रिंग पासून काय तयार होईल, ही डिस्क तयार होईल. बरोबर. आता ही जे काही नंबर ऑफ रिंग्स आपण घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये रिंग साठी बघा आपण स्मॉलेस्ट पार्ट घेतला म्हणजे तुम्हाला रिंग कशा कनेक्ट करायला पाहिजे, अशा पद्धतीने नंबर ऑफ रिंग जर कनेक्ट केल्या तर काय तयार होते, आपली डिस्क तयार होते. रिंग म्हणजे आपली बांगडी घ्यायची, बेंगल, आणि डिस्क म्हणजे तुम्ही सीडी डीव्हीडी मध्ये जे वापरता ना सीडी प्लेअर मध्ये ती डिस्क म्हणजे ती मधून कशी असणार आहे, सॉलिड फॉर्म मध्ये असणार. आणि रिंग एम्प्टी असते, फक्त त्याचा सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे सर्कम्फरन्स असतो, त्याला काहीतरी थिकनेस असतो. मग असं आपण प्रत्येकाची रेडियस जर अशी वाढवत गेलो त्या रिंगचं कॉम्बिनेशन केलं की आपल्याला डिस्क तयार होते. इमेज लक्षात आली, समोर अगदी एक इमेज उभी राहिली का बघा समोर तुमच्या. ही जी काय रिंग आहे या रिंगचा रेडियस काय घेतला आपण, स्मॉल आर, रेडियस ऑफ रिंग घेतला. आणि हा जो काही थिकनेस आहे त्या थिकनेसला काय म्हणतो आपण, डी आर, थिकनेस ऑफ रिंग घेतली. अशी आपण आता समजा ही जर डिस्क असेल, हा डिस्कचा सेंटर असेल, इथे आपली रिंग एवढीच असणार आहे ज्याची रेडियस आर एवढी असेल. नंतर समजा आपण एवढी रिंग घेतली याची रेडियस एवढी असेल, एवढी रिंग घेतली याची रेडियस एवढी असेल, एवढी रिंग घेतली याची रेडियस एवढी असेल. तर अशा पद्धतीने त्या रिंगची रेडियस काय होत जाणार आहे, वाढत जाते. त्या रिंगची मिनिमम रेडियस किती असणार आहे, 0 असणार आहे, आणि मॅक्सिमम रेडियस किती असणार आहे, त्या डिस्कच्या रेडियस इतकी मॅक्सिमम त्याची रेडियस असणार. ओके, गुड. सो मग रिंग साठी जे काही कंपोनेंट्स आहेत आपले, रिंग साठीचे कंपोनेंट्स काय असतील, डी एम काय असेल, स्मॉल एकच पार्ट घेतला आपण रिंगचा, त्यामुळे डी एम काय असेल, मास ऑफ रिंग असेल, डी आर असेल, थिकनेस ऑफ रिंग असेल, थिकनेस ऑफ रिंग, आणि स्मॉल आर असेल, रेडियस ऑफ रिंग, रेडियस ऑफ रिंग. रिंगची रेडियस हा मात्र व्हेरिएबल कंपाऊंड असेल, कारण की जसं सेंटर पासून आपण ऍट द एंड ऑफ या इथपर्यंत जाऊ तशी डिस्कची रेडियस काय होणार, रिंगची रेडियस काय होणार, आपली वाढत जाणार. ओके, सगळे सिम्बॉल्स कळले, प्रत्येकाचं मीनिंग काय आहे. मग आपल्याला लिनियर डेन्सिटी बघायचं आहे. काय लिनियर डेन्सिटी, मास पर युनिट एरिया. मग डिस्कचं मास काय आहे, डिस्कचं मास m असतं आणि डिस्कचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर हा डिस्कचा एरिया असतो. त्यामुळे लिनियर डेन्सिटी कुणासाठी झाली, सॉरी सरफेस डेन्सिटी कुणासाठी झाली, डिस्क साठी झाली. डिस्कचं मास m झालं आणि डिस्कचा एरिया काय झाला, पाय आर स्क्वेअर. तसं बघायला गेलं तर जो काही रिंग आहे रिंगचा एरिया किती असतो, रिंग मधून एम्प्टी आहे बरोबर का, यस समीक्षा. मग रिंगचा एरिया तर त्याचा जो काही सर्कम्फरन्स आहे, सर्कम्फरन्स किती असणार, 2 पाय आर सर्कम्फरन्स असणार, आणि त्या रिंगला काय असणार आहे, थिकनेस असणार आहे. तर रिंगचा जो काही एरिया आहे तो रिंगचा एरिया असतो 2 पाय आर डी आर, हा एरिया ऑफ रिंग असेल, त्या रिंगचा काय असेल, एरिया असेल. येस सर, आय थिंक लास्ट लेक्चरला आपला इथपर्यंतचा पार्ट झालेला आहे. फर्दर वाय 2 टाइम्स 2 पाय आर, इट इज ओनली 2 पाय आर डी आर ना, वाय 2 टाइम्स. Okay, so it is a 2 pi r circumference, that is the ring, this is ring, so this is 2 pi r circumference of ring and this is the thickness. So area of ring is 2 pi r d r, area of ring. इथपर्यंतचा पार्ट झालेला आहे, लक्षात आलंय का बघा सगळ्यांना. ओके, नाउ यस, लिनियर सरफेस डेन्सिटी फॉर रिंग. जसं डिस्क साठी सरफेस डेन्सिटी काढली तशी सरफेस डेन्सिटी आपण रिंग साठी कॅल्क्युलेट करणार. So surface density कुणासाठी बघतो आपण,
आपण रिंग साठी बघतो. सेम फॉर्म्युला, सो मास अपॉन एरिया, बट इन दिस केस वी हैव टू कन्सिडर मास ऑफ रिंग अँड एरिया ऑफ रिंग. मग एरिया रिंगचा मास किती आहे? रिंगचा मास आहे dm, मास ऑफ रिंग इज dm and area of ring is 2 pi r dr. मी रिंगची रेडियस स्मॉल r घेतले आणि डिस्कची रेडियस कॅपिटल r घेतले. फॉर्म्युला रिअरेंज करूया. सो देयरफॉर dm is equal to सिग्मा, ही डिनोमिनेटर वाली टर्म क्रॉस होऊन मल्टीप्लाय होईल. मग इक्वेशन काय आहे? सिग्मा into 2 pi r dr. So this is mass of smallest element of ring. तो जो काही रिंग आहे त्या रिंगची ती जी काही रिंग आहे त्या रिंगचं मास किती असेल? सिग्मा into 2 pi r dr रिंगचं मास असेल. मग अशा आपण नंबर ऑफ रिंग जर कनेक्ट केल्या तर काय तयार होतं? डिस्क तयार होतं. मग बघा r म्हणले ना, प्रथम तुम्ही ही रिंग घ्या, ही रिंगची रेडियस, ही रिंग घ्या, या रिंगची रेडियस. जर तुम्ही जशी जशी रिंग चेंज करताल तशी प्रत्येक वेळेला त्याची रेडियस काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार. आणि नंबर ऑफ रिंगचं कॉम्बिनेशन केल्यानंतर काय मिळणार आपल्याला? डिस्क मिळणार. इज दॅट क्लिअर? समजलंय का सांगा इथपर्यंत? काही अडचण? लक्षात आलं इथपर्यंत? कन्सेप्ट कळला? ओके. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, आपण जी काही डिस्क आता कन्सिडर केले, डिस्क कशापासून तयार झाली आहे? नंबर ऑफ रिंगचं कॉम्बिनेशन केल्यानंतर डिस्क तयार होते. नंबर ऑफ रिंगचं कॉम्बिनेशन केल्यानंतर काय तयार झाले? डिस्क तयार झाले. आता मला सांगा, याच्यामध्ये हा काय कन्सिडर केला? ओ काय घेतला आपण? त्या डिस्कचा सेंटर घेतला आणि जो काही डिस्कचा सेंटर आहे त्या सेंटर मधून आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाला आणि डिस्क आपली त्या ऍक्सिस भोवती रोटेट व्हायला लागली. रिंगचा पण सेंटर तोच असेल की नाही सांगा? जो डिस्कचा सेंटर आहे तो सेंटर रिंगचा पण असणार आहे, बरोबर का? त्यामुळे रिंग साठी पण ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असणार आहे? सेंटर मधूनच गेलेला असेल. सो इन दॅट केस axis of rotation which is passing through the center of disc as well as center of ring. जो डिस्कचा सेंटर आहे तोच सेंटर त्या रिंगचा पण आहे आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन त्या सेंटर मधून पास झालाय. त्यामुळे तो जो काही डिस्क असेल किंवा जी काही रिंग असेल ते दोन्ही पण त्या ऍक्सिस भोवती काय होत आहे? रिव्हॉल्व केले जातात. दोन्ही पण त्या ऍक्सिस भोवती रिव्हॉल्व केले जातात. सो ऍक्सिस ऑफ रोटेशन which is same for ring as well as disc. हे कळलं का सांगा? दोघांसाठी रिंग आणि डिस्क साठी सेम आहे. लक्षात आलं? आपल्याला डिस्कचं काढायचं आहे, त्यासाठी आधी आपण काय करूया? रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. आता रिंग साठी स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? जर रिंगच्या समजा आपण रिंग जर कन्सिडर केली आणि रिंगच्या सेंटर मधून जर ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाला असेल आणि रिंग जर त्या ऍक्सिस भोवती जर रोटेट होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टँडर्ड फॉर्म्युला असतो रिंगच्या सेंटर मधून जेव्हा ऍक्सिस पास होतो त्यावेळेचा फॉर्म्युला आहे mr², which is स्टँडर्ड फॉर्म्युला. कळतंय का बघा? जर रिंगच्या सेंटर मधून जर ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाला असेल त्यावेळेचा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ रिंग, दॅट टाइम mr². mr² हा स्टँडर्ड फॉर्म्युला रिंग साठीचा. लक्षात आलं? मग आपण जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया आधी आपण काढणार आहे तर ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. सो देयरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr² ना. रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया mr². आपण सगळ्या रिंग घेतलं का नाही? एकच रिंग आपण कन्सिडर केलं. ती जी काय एक रिंग कन्सिडर केलं त्याचा मास काय आहे? m मास आहे. तर रिंग साठी फॉर्म्युला mr². मास काय रिंगचा? dm आहे आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर त्या रिंगचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स किती आहे? रिंगचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स किती आहे? स्मॉल r डिस्टन्स आहे. सो dm into r². हे मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग एका रिंग साठी इक्वेशन झालं. इन जनरल फॉर्म्युला रिंगचा mr² हा इन जनरल फॉर्म्युला आहे. रिंग साठी जर ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून पास होत असेल तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला. मग रिंगचा मास किती आहे? रिंगचा मास dm आहे आणि रिंगचा त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती आहे? r डिस्टन्स आहे ना. सो r² झालं. हे एका रिंग साठी झालं. मग त्या डिस्क मध्ये फक्त एकच रिंग असेल का? नाही.
डिस्क मध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ रिंग्स असणार आहेत ना. मग ह्या ज्या काही नंबर ऑफ रिंग्स असतील, या नंबर ऑफ रिंग स्टार्ट कुठून होणार, 0 पासून स्टार्ट होणार. त्याची रेडियस कशी असणार आहे, रेडियस व्हॅरी फ्रॉम, सुरुवातीला इथल्या सेंटर पासून रिंगची रेडियस 0 असणार, 0 पासून त्याची रेडियस काय असणार आहे, आर इतकी असणार आहे. कुणाची, म्हणजे आर 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 वाढत जाणार. टोटल जी डिस्कची रेडियस येत नाही तिथपर्यंत आपली काय असणार आहे, ही रिंग असणार. कळतंय का, लक्षात आलं. त्यामुळे आपण आता जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचं काढायचंय, तर डिस्क तयार होताना नंबर ऑफ रिंग पासून तयार झाले. थोडंसं इक्वेशन मी ऍडजस्ट करण्याची व्हॅल्यू पुट करते. टीएम ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये आहे, यूज करूया इथं. फ्रॉम इक्वेशन 2 पुट द व्हॅल्यू ऑफ टीएम फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू पुट करा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया कुणासाठी, रिंग साठी. टीएम ची व्हॅल्यू काय, सिग्मा 2 पाय r dr into r स्क्वेअर. हा r आणि r दोन्ही मिळून काय r क्यूब होईल का. मग इक्वेशन आपल्याला मिळेल मोमेंट ऑफ इनर्शिया साठी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल टू सिग्मा इनटू 2 पाय r क्यूब dr. बरोबर आहे का बघा, 2 पाय r क्यूब dr. हे r स्क्वेअर आहे आणि हे r आहे, दोन्ही मिळून काय झालं, r क्यूब झालं. So sigma into 2 pi r cube dr इक्वेशन हे ही एका रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. आपल्याला डिस्कचं काढायचं आहे, जी काय डिस्क तयार झाली ती डिस्क नंबर ऑफ रिंग पासून तयार झाली. नंबर ऑफ रिंग पासून तयार झाली असेल तर आपल्याला आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काढायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढले. जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला रिंगचं मिळालं, त्याचं काय घ्यायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. काय इंटिग्रेशन घ्यायचं, आपण एका रिंगचं काढलंय, अशा नंबर ऑफ रिंग आपण जॉईन केलं की काय तयार होते, आपली डिस्क तयार होते. मग रेंज काय टाकणार सांगा, इंटिग्रेशनची रेंज काय लिहिणार, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काय असेल, इट स्टार्ट फ्रॉम, यस गाइस, इट स्टार्ट फ्रॉम लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काय असेल, या सिमरन लोअर लिमिट काय असणार आहे, 0. आता डिस्क आपली इथून, रिंग आपली इथून सुरू होईल ना, रिंग आपली इथून सुरू होणार आहे, त्यामुळे लोअर लिमिट काय असेल, 0 असेल. आणि अप्पर लिमिट काय असेल, अप्पर लिमिट, यस व्हेरी गुड सिमरन, अप्पर लिमिट काय असेल, r असेल. रिंग आपण कुठून कुठे पण येणार, यस आयुष, रिंग आपण सेंटर पासून, रिंग वाढवत हा जो काही सेंटर आहे आपला, या सेंटर पासून रिंग वाढवत कुठे जाणार, जिथे आपल्याला डिस्कची रेडियस मिळणार, आणि ही तुमची डिस्क होणार ना. मग सेंटर पासून कुठपर्यंत जाणार, रेडियस r पर्यंत आपली रिंगची रेडियस काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार. सो लोअर लिमिट इज 0, अप्पर लिमिट इज r. कळलं रेंज. मग हे रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढलंय, ती व्हॅल्यू जी काय आहे ती या ठिकाणी पुट अप करूया. काय इक्वेशन मिळेल बघा, सो फ्रॉम अबव इक्वेशन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इंटिग्रेशन ऑफ 0 टू r, मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगची व्हॅल्यू किती आली आहे, सिग्मा इनटू 2 पाय r क्यूब dr आली आहे, ती त्या ठिकाणी पुट अप करा. सिग्मा इनटू 2 पाय r क्यूब dr आली, त्यापैकी सिग्मा कॉन्स्टंट आहे, 2 पाय कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो सिग्मा इनटू 2 पाय इंटिग्रेशन ऑफ 0 टू r क्यूब dr. r क्यूब चे इंटिग्रेशन काय येतं सांगा, r क्यूब चे इंटिग्रेशन काय येतं, x raised to n. x raised to n चे इंटिग्रेशन काय, x raised to n plus 1 divided by n plus 1. No Shravan, it is a derivative. No Arya, मी इंटिग्रेशन विचारले, नॉट अ डेरिव्हेटिव्ह. कुठला फॉर्म्युला वापरणार, इथे इथे फॉर्म्युला वापरणार, फॉर्म्युला इंटिग्रेशनचा कुठला वापरणार, इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx. कुठला फॉर्म्युला, x raised to n plus 1 upon n plus 1. हा फॉर्म्युला आहे की नाही इंटिग्रेशनचा. मग पॉवर किती आहे, r raised to 3 आहे ना, सो 3 plus 1 that is 4 divided by 4. मग इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण काय आहे, सिग्मा इनटू 2 पाय r क्यूब चे इंटिग्रेशन काय आहे, r raised to 4 upon 4, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट r, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट r. ओके,
लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट r. कळलं का बघा? लक्षात आलं? इंटिग्रेशन कसं घेतलंय कळलं? काल जी पीडीएफ सेंड केली त्या पीडीएफ मध्ये ऑलरेडी आहे हे सगळं. ठीक आहे, लिहिणार आहात तर मी पुढच्या स्टेप साठी मला बोर्ड देण्याचं इरेज करावं लागेल. ओके, आता त्याच्यामध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करूया. मला हे इक्वेशन लागणार आहे पुढं. मी हे जे इक्वेशन 1 होतं ते मी बाजूला लिहून घेते. इक्वेशन 1 काय होतं आपलं? सिग्मा इज इक्वल टू m अपॉन पाय r स्क्वेअर. हे इक्वेशन 1 होतं. मला लागणार आहे की पुढच्या स्टेप मध्ये इक्वेशन 1 मला पुढच्या स्टेप साठी लागणार आहे का बाजूला लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क साठी व्हॅल्यू काय लिहिली? सिग्मा 2 पाय. अप्पर लिमिट काय? कॅपिटल R ना, सो कॅपिटल R रेज टू 4 अपॉन 4 मायनस लोअर लिमिट काय? 0 ना. अप्पर लिमिट लोअर लिमिट चे सबस्टिट्यूशन कसं करतो? x असेल लोअर लिमिट b अप्पर लिमिट, लोअर लिमिट आहे अप्पर लिमिट b. फंक्शनच्या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस फंक्शनच्या ठिकाणी लोअर लिमिट. फंक्शन x आहे, फंक्शनच्या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस फंक्शनच्या ठिकाणी लोअर लिमिट. अशा पद्धतीने आपण सबस्टिट्यूशन करतो. मग फंक्शनच्या ठिकाणी r च्या स्क्वेअर ला अप्पर लिमिट कॅपिटल R मायनस लोअर लिमिट 0. सॉल्व करा. सिग्मा इंटू 2 पाय r रेज टू 4 अपॉन 4 येईल का? हे 2 कॅन्सल होईल तर 2 येईल का? इक्वेशन काय मिळेल? सिग्मा पाय r रेज टू 4 अपॉन 2 मिळेल का? आता हा जो काही सिग्मा आहे त्या सिग्माची व्हॅल्यू तुम्ही डिस्कची पुट करणार का रिंगची पुट करणार सांगा. कारण की आपण सिग्मा सरफेस डेन्सिटी रिंग साठी पण काढली आणि डिस्क साठी पण काढली. तर मला या ठिकाणी सिग्माची व्हॅल्यू तुम्ही डिस्कची पुट करायची का रिंगची पुट करायची? साक्षी रिंग, बर. आयुष डिस्क, ओके. अजून यस, एनी अदर स्टुडंट? श्रवण, वर्धा डिस्क. या जोया, प्रतीक्षा डिस्क. व्हेरी गुड गाइस. साक्षी लिसन केअरफुली बेटा. डिस्कचं पुट करायचं का? डिस्कचं पुट करायचं जोपर्यंत आपण इंटिग्रेशन घेत नाही तोपर्यंत काय होती? आपली एकच रिंग होती. पण आता इंटिग्रेशन आपण रिंगचं इंटिग्रेशन ज्यावेळेला घेतो, इंटिग्रेशन याचा अर्थ काय? रिंगचं कॉम्बिनेशन होऊन काय तयार होणार आहे? डिस्क तयार होणार आहे. त्यामुळे इंटिग्रेशन पुढच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या सगळ्या स्टेप मध्ये काय प्रिपेअर झालं? आपलं डिस्क प्रिपेअर झालं. म्हणून इथं सिग्माची व्हॅल्यू कोणाची घ्यायला पाहिजे? आपल्याला डिस्कची घ्यायला पाहिजे. इज दॅट क्लिअर साक्षी? ओके, यस गाइस, इज दॅट क्लिअर? ओके, गुड. मग सिग्माची व्हॅल्यू डिस्कची काय काढली आपण? सिग्माची व्हॅल्यू डिस्कची आपण m अपॉन पाय स्क्वेअर काढली की नाही? ओके सांगते. सो सिग्माची व्हॅल्यू m अपॉन पाय r स्क्वेअर इनटू दिस वन रिमेनिंग टर्म इज पाय r रेज टू 4 अपॉन 2. ओके, so here pi get cancelled, r square will get cancelled, r square शिल्लक राहील. So equation where m r square divided by 2. So this is moment of inertia about an axis passing through the center of disk. डिस्कच्या सेंटर मधून ज्याला ऍक्सिस पास होतो, ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होतो, त्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय असते? m r square by 2 ही त्याची व्हॅल्यू आहे. कळलं का बघा? डेरिव्हेशन सोपं आहे. रिंग साठीचे कंपोनेंट्सला, डिस्क साठीचे कंपोनेंटला ऍक्सिस ऑफ रोटेशन जो डिस्कच्या सेंटर मधून गेलाय तोच रिंगच्या पण सेंटर मधून गेला असेल. त्यामुळे रिंगच्या सेंटर साठीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे m r स्क्वेअर आहे. आपण नंबर ऑफ रिंग पैकी एक रिंग कन्सिडर केली आहे. त्या रिंगचा मास आहे dm आणि त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स आहे r स्क्वेअर. dm सरफेस डेन्सिटी रिंग साठीची काढली आहे, ती पुटअप केली r इंटू r स्क्वेअर r क्यूब तयार झालं. हे एका रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. अशा आपण नंबर ऑफ रिंग कंबाईन करून डिस्क तयार केली आहे. तर डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना त्या एका रिंगचा काढलाय which is start from 0 to radius of disk r. So integration of moment of inertia of ring. रिंगचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचे इंटिग्रेशन घेतलं. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट r. ज्या काही कॉमन कॉन्स्टंट टर्म्स आहेत ते टेक आउट फ्रॉम द इंटिग्रेशन. r gives the integration by using this formula x raised to n plus 1 upon n plus 1. So r raised to 4 upon 4 घेतलं. अप्पर लिमिट लोअर लिमिटची व्हॅल्यू पुट केली. लोअर लिमिट 0 आहे, तर सेकंड टर्म टोटली 0 असेल.
रिमेनिंग टर्म मध्ये सिग्माची व्हॅल्यू surface density of disk substitute केलं. So after integration number of ring combine केल्यानंतर we get the disk. So we have to put in this case sigma for disk. After common terms calculate cancel for final answer is mr square by 2 which is moment of inertia of disk. हे जसं आपण एका डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढला असाच फॉर्म्युला सॉलिड सिलेंडर साठी आहे, सॉलिड स्फियर साठी आहे, रॉड साठी, रिंग साठी, प्रत्येकासाठी अशा पद्धतीने सेंटरचा फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. पण तुमच्या सिलेबस मध्ये फक्त डिस्कचा इन डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि लास्ट वाला जो काय ते तुम्हाला सगळे बाकीचे फॉर्म्युले त्या टॅब्युलर फॉर्म मध्ये अप्लाय करून दिले, डायरेक्ट इक्वेशन्स दिले. लक्षात आलं तर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बोर्ड एक्झाम साठी 4 मार्क्स साठी हा कन्सेप्ट विचारला जातो. लक्षात आलं? इज दॅट क्लियर? एनी डाउट इन दॅट कन्सेप्ट? प्लीज आस्क मी गाइस. आता ना याच्या पुढचं जे काय आहे आता जसं सेंटर साठी काढला ओके अंका त्या डायमीटर साठी टँजंट अँड परपेंडिक्युलर आणि ओनली टँजंट बाकीचे जे काही 3 कन्सेप्ट आहेत त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोस्टली डायमीटरचा तर लागतो. तर तो कसा काढायचा त्यासाठी पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिसचा थेरम आपल्याला यूज करायचा. तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाहीये, डायरेक्ट इक्वेशन दिले, पण कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे मी पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिसचा थेरम जो काही आपण ऑलरेडी शिकलेला आहे त्याच्यावर मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करते. सो आता हा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया काढला हा जर ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून पास आउट झाला असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कुणासाठी? डिस्क साठी. ओके आता सेंटर साठी समजा ही आपली डिस्क होती, हे काय होती? आपली डिस्क होती. हा डिस्कचा काय झाला? सेंटर झाला. हा डिस्कचा सेंटर झाला. तर आपण सेंटरला सी म्हणू. सेंटर साठी फॉर्म्युला काय आहे? डिस्क साठी सेंटर साठी फॉर्म्युला सेंटर साठी म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून पास झाला असेल आणि डिस्क जर त्या ऍक्सिस भोवती फिरत असेल सेंटर मधून पास झालेला तर त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? mr स्क्वेअर बाय 2 असतो. हे आत्ताच आपण बघितलं. ही पहिली कंडिशन झाली. सेकंड हे कुणासाठी? दिस इज फॉर सेंटर. सेकंड बघूयात आपण डायमीटर साठी काय कंडिशन आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऍक्सिस ऑफ रोटेशन डायमीटर मधून पास झाला असेल आणि बॉडी जर त्या डिस्क जर त्या डायमीटर भोवतीच रोटेट होत असेल म्हणजे कसं होईल बघा. ही आपली डिस्क असणार आहे बरोबर. हा डिस्कचा काय असेल? आपला सेंटर असेल. हा जो असेल हा काय आपला हॉरिझॉन्टल डायमीटर बरोबर. जो एक्स ऍक्सिस ना एक्स ऍक्सिस हा जो असेल आपला हा काय असेल? आपला वर्टिकल डायमीटर. सो दिस इज वर्टिकल डायमीटर. म्हणजे मी तुम्हाला काल दाखवलेली नाही डायग्राम काढून बघा. ओके लाईक दॅट. लास्ट लेक्चर मी दाखवली होती डायग्राम काढून. म्हणजे आपण ही जर डिस्क जर कन्सिडर केली असेल तर हा असेल आपला हॉरिझॉन्टल डायमीटर एक्स ऍक्सिस, हा असेल आपला वर्टिकल डायमीटर वाय ऍक्सिस. आणि आता मी हा पेन दाखवते. हा पेन म्हणजे काय असणार आपला? मी ह्या सेंटर मध्ये गेला तर तो आर पार जाईल की नाही? सेंटर मध्ये गेला तर आर पार जाईल की नाही? इथून खालवला तर मग तिन्ही कसे झाले एकमेकांना? परपेंडिक्युलर झाले का? मग सेंटर म्हणजे कुठला असणार आपला? सेंटर म्हणजे आपला झेड ऍक्सिस असणार आहे आणि तो जो एक्स आणि वाय आहे एक हॉरिझॉन्टल डायमीटर असेल आणि एक वर्टिकल डायमीटर असेल आणि हे तिन्ही एकमेकांना कसे असतील? हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. ओके ऑल दिस एक्सिस आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. ओके मग आता याच्यामधून हा काय आपला हा झेड ऍक्सिस साठी असेल, हा असेल आपला वाय ऍक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आला वाय ऍक्सिस आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया आला एक्स ऍक्सिस म्हणजे डायमीटर साठी. आता हा जो काय वाय ऍक्सिस साठी आणि एक्स ऍक्सिस साठीच आहे तो काय असणार आपला? डायमीटर. आणि जो झेड ऍक्सिस साठीच आहे तो काय असणार आहे? सेंटर असणार आहे. दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. मग म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल तर लास्ट लेक्चरला बघितला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम Iz is equal to Ix plus Iy. This is perpendicular axis theorem. But Ix and Iy
These are along the diameter. X and Y, these are along the diameter, and IZ is along the center. So ID here is 2 times moment of inertia along the about the साठी formula mass square by 2 आहे. सेंटर साठी या मास स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. हा 2 इकडे डिनोमिनेटर येईल का? 2 2 किती होईल? 4 होईल का? म्हणजे डायमीटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला? m r स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 आला. मी काल पण सांगितलं होतं जो काही सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो त्याच्या हाफ डायमीटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हा येईल आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. कळली का सेकंड कंडिशन? Center it is a first condition, diameter it is a second condition. Third condition बघूया आपण. Tangent and perpendicular to plane. त्या प्लेनला tangent पण आहे आणि perpendicular पण आहे. Tangent and perpendicular to the plane. मग कशी कंडिशन असणार बघा. समजा ही आपली डिस्क आहे. हा डिस्कचा काय झाला? सेंटर झाला. ओके, आपण काय करायचं? टॅन्जंट पण काढायची आणि परपेंडिक्युलर पण असले पाहिजे. मला सांगा, ही जर आपण डिस्क घेतली, डिस्क मी इथे जर टॅन्जंट काढलं, डिस्कला आपण डिस्कला टॅन्जंट कुठे पण काढू शकतो ना, कुठेही काढू शकतो. समजा मी हा जर टॅन्जंट काढला तर डिस्कचा प्लेन कसा असणार आहे? डिस्कचा प्लेन असा असेल. यस श्रवण, डिस्कचा साइड प्लेन असा असणार आहे. मग मी हा जो काही टॅन्जंट काढलाय तो फक्त टॅन्जंट असेल, त्याला परपेंडिक्युलर असेल का? नाही, हा त्या प्लेनला पॅरलल असणार. डिस्कचा प्लेन आपला असा असणार ना, मग त्या डिस्कच्या प्लेनला काय झाला? पॅरलल झाला. तो त्या डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर येणार नाही. तर मला कुठे काढायला पाहिजे? मला या साइडला काढायला पाहिजे. म्हणजे हा जो काही डिस्कचा प्लेन आहे त्या डिस्कच्या प्लेनला काय होईल? हा परपेंडिक्युलर पण होईल आणि त्या डिस्कला तो टॅन्जंट पण होईल. कळलं का? टॅन्जंट आणि परपेंडिक्युलर म्हणलं की तो मग हा कुणाला पॅरलल आहे? सेंटरला पॅरलल येईल का डायमीटरला पॅरलल येईल? सांगा. कुठल्या ऍक्सिसला पॅरलल असेल? हा त्या डिस्कसाठीचा सेंटर आहे, तो कुणाला पॅरलल येणार आहे? सेंटरला पॅरलल आहे. यस वर्धा, यस श्रेयस, कुणाला पॅरलल आहे? सेंटरला पॅरलल आहे. तर सेंटर आणि तो टॅन्जंट काढलाय, या दोघांच्या मध्ये सेपरेशन डिस्टन्स काय असेल? दॅट इज रेडियस ऑफ डिस्क. दॅट इज रेडियस ऑफ डिस्क. इज दॅट क्लिअर? ओके, मग हे दोन्ही एकमेकांना काय झाले? पॅरलल झाले का? मग हा जो काही पॉइंट आहे आपला त्याला मात्र ओ म्हणूया. तर पॅरलल ऍक्सिसचा थेरम काय असतो? IO is equal to IC plus MH square ना. This is parallel axis theorem. So center साठीचे इक्वेशन काय? डिस्कचा सेंटरचं इक्वेशन काय? m r square by 2. डिस्कचा सेंटर साठी m r square by 2 plus m. h म्हणजे दोन्ही पॅरलल ऍक्सिस मधलं सेपरेशन डिस्टन्स. या केस मध्ये काय सेपरेशन डिस्टन्स आहे? दॅट इज r. So h square is replaced by r square. m r square by 2 plus m r square, which is 3 by 2 m r square. Okay, so answer is 3 by 2 m r square. कळलं का? बघा, लक्षात आलं का? कंडिशन काय आहे? टॅन्जंट अँड परपेंडिक्युलर. टॅन्जंट अँड परपेंडिक्युलर. कळली कंडिशन? पहिला सेंटर, दुसरा डायमीटर, तिसरा टॅन्जंट अँड परपेंडिक्युलर. आणि चौथी कंडिशन बघा, नुसतं टॅन्जंट म्हणलं तरी चालेल किंवा टॅन्जंट अँड पॅरलल टू द प्लेन म्हणलं तरी चालेल. टॅन्जंट अँड पॅरलल टू द प्लेन. टॅन्जंट म्हणलं तरी चालेल किंवा टॅन्जंट अँड पॅरलल म्हणलं तरी चालेल. म्हणजे ही आपली काय झाली? डिस्टन्स झाली. हा प्लेन असा असतो ना, म्हणजे टॅन्जंट आपल्याला इथे काढायला पाहिजे की तो त्या प्लेनला पॅरलल असेल. मग हा कुणाला पॅरलल असणार आहे? सेंटरला असेल का डायमीटरला असेल? सांगा आता. हा सेंटर असतो, हा सेंटर आहे आणि हा डायमीटर आहे. कुणाला पॅरलल असेल? सांगा. कुणाला पॅरलल असेल? यस गाइस, व्हेरी गुड. यस श्रेयस, आयुष, इट इज पॅरलल टू डायमीटर. यस आर्या, वर्धा. मग आता हे
आता डायमीटर वाला ऍक्सिस आणि तो टँजंट वाला ऍक्सिस हे दोन्ही एकमेकांना पॅरलल झाले. सो अगेन बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. तर आता आपल्याला याचं काढायचं आहे. हा डायमीटरचा आपल्याला माहिती आहे. कसं काढणार? IO इज इक्वल टू, आता सेंटर वाले नाही घ्यायचं, आता कुठला घ्यायचं? डायमीटर वाला घ्यायचं. का? तर डायमीटरचं आपल्याला माहिती आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अलोंग डायमीटर प्लस m/s². दोघांच्यातलं सेपरेशन डिस्टन्स दॅट इज रेडियस ऑफ डिस्क. आता डायमीटर साठी इक्वेशन किती आहे? डायमीटर साठी इक्वेशन काय आलंय? mr²/4 आलंय ना. डायमीटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया mr² डिवाइडेड बाय 4. मग इक्वेशन काय आहे? डायमीटर साठी mr²/4 प्लस mr². सेपरेशन डिस्टन्स r आहे ना फक्त. mr²/4 प्लस mr², 1/4 प्लस 1 दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया काय या ठिकाणी 5/4 mr². पण टँजंट आणि परपेंडिक्युलर म्हणलं सेंटरला पॅरलल आणि टँजंट आणि पॅरलल म्हणलं डायमीटरला पॅरलल. कळलं? चारही स्टेप कळला का बघा. तर अशा पद्धतीने कुठल्याही ऍक्सिस मधून जर म्हणजे काय तुमची इथे जर असेल तर तुमची डिस्क इथे आहे, इथून अशी रोटेट होणार या ऍक्सिस. इथं असेल तुमची डिस्क इकडे अशी रोटेट होणार. इथं असेल डिस्क तुमची इथून अशी रोटेट होणार. लक्षात आलं? मला सांगा या चारही फॉर्म्युलावरून सगळ्यात जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया कुणा? इकडे 1.2 येईल ना, इथे 1.5 येईल ना. सगळ्यात जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला असणार? इथला असणार. लक्षात येतंय का? कळतंय का बघा. इज दॅट क्लिअर? ओके यस. तर अशा पद्धतीने जर आपण सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला माहित असेल तर बाकी सगळ्या गोष्टीसाठीचा मोमेंट, सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक ऍक्सिस ऑफ रोटेशन साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कळलं? अजून एक बघूया. आता ही शॉर्ट मध्ये बघूया. रिंग साठी काय काय येईल? कंडिशन्स या सेंटर, डायमीटर, टँजंट अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि टँजंट अँड पॅरलल टू द प्लेन. कंडिशन या पहिल्यांदा सेंटर कुणासाठी बघतो आपण? आता रिंग साठी बघतो. ठीक आहे, रिंग साठी बघतो आपण. रिंगचा सेंटर साठी स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? समजा आपण ही जर रिंग घेतली, ही रिंग आहे, हा रिंगचा काय आहे? सेंटर आहे. रिंग साठी सेंटरचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे mr². यस आहे, रिंग साठी स्टँडर्ड फॉर्म्युला mr². आता डायमीटर घेणार. आता ही आपण काय कन्सिडर केली? रिंग. हा रिंगचा काय झाला? सेंटर झाला. हा आपला हॉरिझॉन्टल डायमीटर, हा असेल आपला व्हर्टिकल डायमीटर. हे तिन्ही हा सेंटर झाला. हे दोन्ही काय झाले? डायमीटर झाले. हे एक्स आणि वाय, हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस, तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर या साइड. सो IZ इज इक्वल टू IX प्लस IY. IZ म्हणजे सेंटर आणि हे दोन्ही काय झाले? डायमीटर झाले. सो 2 टाइम्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. यस श्रवण. सेंटर साठी फॉर्म्युला mr² आहे, 2 इकडे येईल. डायमीटर साठी आन्सर मिळेल mr² डिवाइडेड बाय 2. हेच डायमीटर साठीचा आन्सर मिळेल. यस मग तिसरी कंडिशन टँजंट आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. मग टँजंट आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन हा डिस्क आहे, रिंग आहे. हा रिंगचा सेंटर झाला. टँजंट अँड परपेंडिक्युलर, पण इथं जो काय आपण टँजंट काढणार आहे या त्या रिंगला कसं बसेल? परपेंडिक्युलर बसेल. तर तो कुणाला पॅरलल असणार आहे? सेंटरला पॅरलल असणार. सो IC प्लस mh². सेंटर साठी mr² प्लस mr². याचा आन्सर येईल 2mr². याचा आन्सर. वन मोर थिंग, रिंगचा डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 आहे. रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटरचा किती आहे? mr²/2 आहे. आणि हाच mr²/2 मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा सेंटर साठी आहे. कळलं का बघा? जो रिंगचा डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो डिस्कचा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज mr²/2. असंही तुम्हाला एमसीक्यू मध्ये वगैरे विचारू शकतो. ओके ना. आणि लास्ट वाली टर्म आहे टँजंट अँड
पॅरलल येणार आहे की जी त्याच्या डायमीटरला पॅरलल असेल. मग डायमीटरची व्हॅल्यू काय? डायमीटर साठी m²/2 प्लस m r². पॅरलल ऍक्सिस तेव्हा वापरणार ना, सो इट इज 3/2 ऑफ mr². तर अशा पद्धतीने रिंग साठी आपल्याला या 4 कंडिशन्स मिळतील मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. यस आयुष, करेक्ट. ओके, क्लियर? यस गाइस, कळलं कंडिशन? पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कसा यूज करायचा? ओके श्रम, ओके गुड. सो वन मोर थिंग, लास्ट लेक्चरला मी टेबल लिहून देणार आहे, त्या टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज देणार आहे. डोंट वरी. आता आपण याच्या आधी एक रेडियस ऑफ गायरेशन एक कन्सेप्ट पाहिला होता बघा. आता रेडियस ऑफ गायरेशन आता जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया काढली डिपेंड्स ऑन ऍक्सिस ऑफ रोटेशन, तर प्रत्येकासाठी रेडियस ऑफ गायरेशन कसा कॅल्क्युलेट करायचा? समजा आपण डिस्कचं एक्झाम्पल घेतो. डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे आपला, की जो आपण प्रूव्ह केलं, which is mr²/2, mi ऑफ डिस्क. समजा आपण डिस्कचं कन्सिडर करू. डिस्कचा सेंटरचा फॉर्म्युला काय आहे? m²/2. हा डिस्कचा सेंटरचा फॉर्म्युला आहे. मग रेडियस ऑफ गायरेशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसं एक्सप्लेन करतो आपण? mk² म्हणतो. k is the radius of gyration, distance between moment of axis of rotation at any point and center of mass of body. या दोघांच्या मधलं सेपरेशन डिस्टन्स आहे, त्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. तर डिस्कचा फॉर्म्युला mr²/2 आला सेंटर साठी. रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू k is I is equal to mk². दोन्ही इक्वेशन्स कंपेअर करा, किंवा I ची व्हॅल्यू कशी काढली आपण या ठिकाणी? रूट ऑफ I upon m is equal to k केले का कॅल्क्युलेट? k² आहे ना, याचं रूट घेतलं. सो रूट ऑफ I upon m. सो रूट ऑफ I ची व्हॅल्यू काय? I ची व्हॅल्यू आहे mr² divided by 2 all divided by m. So m get cancelled. So answer is under root of r²/2, that is r/√2. Is that clear? म्हणजे डिस्क साठी रेडियस ऑफ गायरेशन किती असते? r/√2 असेल. हे सगळे रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युला आपल्याला रोलिंग मोशन मध्ये लागतात, की जो आपला डिलीटेड पार्ट. लक्षात आलं? किंवा वन मोर थिंग, समजा आपण डिस्कचा डायमीटर घेतला. डिस्कच्या डायमीटरला फॉर्म्युला काय आहे? m²/4 आहे का? डिस्कचा डायमीटर साठीचा फॉर्म्युला m²/4 आहे. दोन्ही फॉर्म्युले कंपेअर करा. असं केलं तरी चालतंय, लवकर येतं आन्सर. काय मिळेल तुम्हाला? m²/2 इज इक्वल, सॉरी डायमीटरचं बघतो ना, सो mk² इज इक्वल टू mr²/4 में mass get cancelled, k² is equal to r²/4. So therefore k is equal to r/2. म्हणजे डिस्कच्या डायमीटर साठी रेडियस ऑफ गायरेशन r/2 असेल. या फॉर्म्युलाने केलं तरी चालेल, दोघींनी पण आन्सर सेम येतो. कळलं? सो दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन and which is different for every conditions. It depends on position of axis of rotation. कळलं? आजचा पाठ सगळा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ओके, ऍज पर बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू कन्सेप्ट सगळे संपलेले आहेत. तुम्हाला काय डाऊट असतील तर विचारा.